प्रधान तर गेला, आता राजाचं काय? या व्हिडिओचं शीर्षक मी काय देणार होतो माहिती आहे? पंतप्रधान गेले, आता पंतप्रधानांचं काय? पण मी पंत म्हटलं की तुम्ही मला माझं आडनाव विचारणार. मग विषय संपला. ह्या प्रधानाने स्वतःच राजीनामा दिला असता काही दिवसापूर्वी, तर किती कटकट वाचली असते. हे राज्यकर्ते काय म्हणत आहेत, छोटासा राजीनामा तर आहे ना, एवढा मोठा किल्ला आहे, छोटासा दिंडी दरवाजा उघडला आहे. आषाढी एकादशी आहे महाराज, दिंडी उघडलीत की त्याच्यातून झुंडी घुसणार आणि 1000 मागण्या करणार. गब्बरने एकदा कालियाला सोडलं की आता सचिनला पण सोडा असं म्हणणार. काय करायला पाहिजे दोन्ही साईडने? राज्यकर्त्यांनी काय विचार करायचा माहिती आहे? आपले तरुण आहेत ना, की अशा जे ओझं असतं ना या नीट परीक्षेचं, त्याच्यापेक्षा जास्ती ओझं काय असतं माहिती आहे? ते ओझं एकदा उचललं गेलं आणि परत ते ओझं कोणी तुमच्या खांद्यावर टाकलं की काय काय तरुण मोडून जातात. आपलेच लोक येत होते, त्यांच्याशी बोला ना प्रेमाने कोणीतरी बसून, बाळानो आपण करूया दुसरं काहीतरी, अजून याच्यातून काहीतरी चांगलं होईल. म्हणजे भरडली जाते ती प्रजा आणि कुठल्या तरी टिनपाट झंपट टमटम देशामध्ये राजा बाजा वाजवत फिरतोय, हे शोभतं का? आणि दुसरं काय माहिती आहे, मी मेडिसिनवर व्हिडिओ बनवतो ना तेव्हा थोडं उर्मटपणे बोलतो, पण शोभून दिसतं होते, कारण मला मेडिसिन समजतं पूर्णपणे. आयुष्यभर नरमी करायची लायकी आहे ना, ते लोक जेव्हा गुरमी करायला लागतात ना तेव्हा ते फार डोक्यात जातात. आता तरुणांचं काय आहे ना, आता त्यांच्यातून सुद्धा थोडा उद्धटपणाचा सूर यायला लागला आहे. आता मी त्या काकाच्या वयाचा आहे, तिकडे झुकणार आहे, म्हणून त्याच्या वतीने मी तुम्हाला 1-2 प्रश्न विचारतो की तुम्हाला जी गुरमी आहे तारुण्याची, 25 वर्षाने ती गुरमी कोणाला दाखवणार आहेत? काहीतरी करून पण दाखवा ना. म्हणजे 25 तर तोरणा तर जिंका ना. काही काही लोक आहेत कोण, निजामशाहीच्या पायदळामध्ये शिपाई. अरे मग राज्याभिषेकाची स्वप्न बघून एकमेकांच्या डोक्यावर झुमरं धरण्याआधी काहीतरी वेगळं कर्तृत्व करून दाखवा ना. आणि हा जो अनुभव आहे त्याचा पूर्ण अनादर नका करू, दोघांचा संगम करा. मराठी सुभाषित काय माहिती आहे? मेघांच्या गर्जनेने खवळुनीवरती सिंह पाही स्वभावे, काका त्वा भीती स्यारी तजुनी मास खंडासी खावे, जो उन्मत्त गजांच्या खरतर नखरी फोडूनी मस्तकाते, झाला रक्ता पिऊनी नचमृत पशूच्या इच्छितो ते कणाते. सरकार समजा आभाळ आहे आणि हे तरुण आहेत ते सिंह आहेत. तर आभाळाने आता थोडं जमिनीवर या आणि सिंहाने हवेत ओढायचं थांबवा, एकमेकांशी जमवून घ्या. नाही तर हे कावळे आहेत ना, ते फक्त मांसखंडाला टपून बसलेत, ते टोचून टोचून खातील, तुम्हाला समजणार पण नाही. डॉक्टर रवी गोडसे.